हाय हॅलो नमस्कार दंडवत प्रणाम सर्वांना। तर आज मी तुम्हाला भाड्याच्या घरातील होम टूर दाखवणार आहे। तर सर्वात आधी हा पुढचा भाग आहे जिथे पुढे अंगण आहे आणि ही रूम आमची खालची आहे, त्याच्यामुळे मग छान असं अंगण वगैरे आहे। इथे पुढे मोठं लिंबाचं झाड आहे आणि झाडाखाली छान अशी सावली असते आणि सर्वात शेवटी घर असल्यामुळे इथे छान असे आजूबाजूला मोकळी जागा आहे आणि भरपूर असे झाडं आहेत। म्हणजे शेत आहे ते, पण आता ते प्लॉट पडलेले आहेत। त्यानंतर इकडे पार्किंगसाठी इथे कपडे वाळवायला आणि अशा पद्धतीने मस्त असं मोठं अंगण आहे आणि पुढे बघू शकता गाय आणि सकाळी संध्याकाळी गाई बकऱ्या वगैरे असतातच। इकडे इकडे मोठं एक झाड आहे फुलाचं आणि भरपूर फुलं असतात त्याला। आता हे तोडले त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आणि या साईडला पण गुलाबाचे फुलं वगैरे असतात, झाडं आहेत। आणि त्यानंतर असा हा भाग आहे आणि तुम्हाला इथून दिसतच असेल पुढे बिल्डिंग आहेत। तर त्या शेताच्या त्या पलीकडे आणखीन काही घरं आहेत आणि त्यानंतर बघा आता ही इथे आम्ही कूलर लावलेला आहे। अगदी पुढची जी खिडकी आणि दार आहे तिच्यामध्ये, खिडकीच्या मध्ये तो कूलर आहे आणि इथे हे आहे मनी प्लांटचं झाड। अगदी दारापुढे छान वाटतं ते, झाड पण छान वाढत आलेलं आहे। आणि हे आमचं दार आणि हे जे बाजूला बंद आहे हे दुसरे रेंटने राहणारे आहे त्यांचं दार। तर अशा पद्धतीने किचन आणि हॉल आहे। तर इकडनं बघू शकता तुम्ही एंट्रन्स। तर छान असा म्हणजे सुटसुटीत आणि मोकळा आहे आणि घर कसंही असो ते छोटं मोठं आपल्या म्हणजे आपण जर नीटनेटकं लावलं व्यवस्थित ठेवलं तर त्या घराला घरपण येतं। नाहीतर मग खाली भिंती काहीच कामाच्या नसतात। मग ते कितीही मोठं असलं कितीही पॉश असलं तर आणि एखादं कवेलूचंही असलं ना तर ते जर आपण व्यवस्थित मांडणी केली सामानाची व्यवस्थित लावलं तर छान वाटतं। तर इथे बघू शकता सुरुवातीला जिथे सायकल आहे दाराकडून जर सरळ गेलं तर आणि दाराच्या मागे अशी छोटी खिडकी आहे, तर तिथे मुलीचे बॅग वगैरे आहे आणि नेहमीप्रमाणे दारामागे आमचं कपड्याचं हँगर असतंच। त्यानंतर इथे सायकलच्या वरती ते मेडलचं लावलेलं आहे, तिथे 2 खिळे लावले आणि मेडल लावून दिले। नंतर इथे कपाटाच्या वरती हे जे 2 बॉक्स आहे तर यामध्ये बरंच सामान आहे। थोडा त्या रूममध्ये सज्जा नाही त्याच्यामुळे मला ते वरती ॲडजस्ट करावं लागलं। नंतर कपाट आहे ना, तर कपाट हे आम्ही दारामध्ये फिट केलेलं आहे कारण बाजूच्या रूमवाल्यांचं पण दार आहे, तर दोघां मिळून ते एक दार आहे, तर ते दार बंद करून अशा पद्धतीने कपाट ठेवलं। त्यानंतर बाजूला इथे ट्रॉली बॅग आहे, तिथे उशा वगैरे ठेवलेल्या आहे आणि हे किचनचं दार। आता तुम्हाला पुढे मी किचन दाखवतेच, तर त्याआधी बघू शकता इथे या साईडला टी व्हीसाठी जो कॉर्नर आहे तर तिथे टी व्ही ठेवलेले आहे आणि ट्रॉफी आणि त्याच्याच खाली आहे ऑर्गनायझर ठेवलं, त्यावर छान असं बांबूचं छोटंसं झाड आणि छोट्या छोट्या लाफिंग बुद्धाची ती मूर्ती। त्यानंतर इथे बघू शकता एक ऑर्गनायझर ठेवलेला आहे, तिथे पण 2 फ्लॉवर पॉट ठेवलेले आहे आणि छोटं मोठं सामान। त्याला लागूनच एक टेबल आहे जिथे की रुची अभ्यास वगैरे करते, तिचा लॅपटॉप आहे कारण तिथे स्विच बोर्ड असल्यामुळे सगळं तिथे एका साईडला ठेवलं। नंतर सोफा आणि वरती इथे बघा हे जे कृष्णाय वासुदेवायचं जे मंत्र असते ते मी पोस्टर लावलेलं आहे आणि इथे ही खिडकी। आता ही खिडकी जुनी आहे म्हणजे ते पल्लेची असते ती, त्याच्यामुळे असा फारसा उजेड जोपर्यंत पूर्ण ओपन करत नाही तोपर्यंत उजेड येत नाही। नंतर त्यालाच लागून सोफ्याला लागून खुर्ची ठेवली आणि या साईडला बेड आहे आणि बेडच्या बाजूला पण एक जे बॉक्स आहे मोठं त्यामध्ये सामान आहे, तर ते मी असं टेबल म्हणून यूज केलेलं आहे, तर ते ठेवलेलं आहे आणि तिथे काय ठेवलं ते पुढे तुम्हाला दाखवतेच। त्यानंतर वरती खिडकी आहे, तर इथे असा पडदा लावलेला आहे जे की त्या बाजूला कूलर आहे। त्यानंतर अशा पद्धतीने हा हॉल दिसतो। समोरच्या दारातून बघितलं तर अशा पद्धतीने पूर्ण सेट केलेला आहे। अजून मला ते सुटसुटीत ठेवायचं आहे, असं वाटते की आणखी काहीतरी कमी करायचं। त्यानंतर हे किचनच्या सुरुवातीलाच अगदी मी इथे देवपूजा ठेवलेली आहे कारण हे पूर्व दिशेला येतं, त्याच्यामुळे मग मी या साईडला ठेवली कारण दुसरी तर जागा व्यवस्थित वाटली नाही मला। नंतर देवपूजा आहे त्यालाच लागून इथे हा गॅस ओटा। तर गॅस ओटा बघू शकता इथे मी काहीच ठेवलेलं नाही, फक्त शेगडी आहे, कुठलंही सामान ठेवलेलं नाही। अगदी मोकळा आणि सुटसुटीत ठेवला, कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करते कारण इथे कसं सिंक आहे त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी कॉक्रोच मच्छर होण्याची भीती असतेच, त्याच्यामुळे मी मोकळंच ठेवायचा प्रयत्न केला। खाली सिलेंडर त्याला लागून हे शूज रॅक काही नवीनच आणलेलं, ते अजून काही यूज केलेलं नाही, तर ते काढायचं आहे। त्यानंतर इथे साखर आणि पत्तीचा डब्बा, तांदळाचा डब्बा, खालच्या साईडला एक टप आहे आणि कणिकीचा तो डबा आहे। तर एवढंच सामान ठेवलं, बाकी काही नाही। आणि त्यानंतर या साईडला बघा इथे हा एक असा रॅक किंवा कप्पा म्हणू शकता, तर एक कप्पा असा पूर्ण आहे आणि मध्ये असे 2 छोटे छोटे आहे। तर इथे मी सर्व प्लॅस्टिकचे डबे ठेवले, एका साईडला स्टीलचे आणि त्याखाली स्टीलचे गंज वगैरे, इकडच्या साईडला छोटे प्लॅस्टिकचे डबे आणि त्याच्याखाली लाटणं बेलणं ते छोटं मोठं सामान, तेलाचं मिठाचं सगळं ते खाली इथे माठ ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे सेट केलं। आणि वरच्या साईडला हा मोठा सज्जा आहे जो की पोटमाळा म्हणतात तो, तर इथे काहीच ठेवलं नाही, फक्त एक रॅक आहे, पोते आहेत आणि
एका याच्यामध्ये काहीतरी सामान आहे थोडं ते पिशवीमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर खाली बघा इथे स्विच बोर्ड असल्यामुळे इथेच फ्रीज लावावा लागला तो. मला इथे लावायचा नव्हता, पण आता दुसरा म्हणजे स्विच बोर्ड नव्हता त्याच्यामुळे तो इथेच लावला गेला. आणि त्यालाच लागून इकडे वॉशरूमचं जे दार आहे ते आहे. तर हा वॉशरूम एरियामध्ये असं थोडं पॅसेज आहे आणि त्या साईडला टॉयलेट आणि बाथरूम. तर अशा पद्धतीने हा एरिया येतो. तर इकडे पण एक दार आहे जिकडे की कपडे वगैरे धुण्याचं, आणि या साईडला एक खिडकी आहे आणि इथे याच्यामध्ये दार आहे जे की बंद करता येईल अशा पद्धतीने. त्यानंतर या दाराच्याच बाजूला अगदी एक खिडकी आहे. तर ही खिडकी बघू शकता, ही पण मोठी आहे आणि ही पण अशी पल्ल्याचीच आहे. खालच्या बाजूला पाट्या आहे आणि वरती काच आहे. तर तो काच पण असं काही पातळ नाहीच आहे. त्यानंतर इथे पाण्याचे भांडे ठेवले, छोटी रॅक, इथे छोटे मोठे ग्लास वाट्या, काही पूर्ण सामान काढलं नाही मी. बाजूला जो ड्रम आहे स्टीलचा त्यामध्ये सर्व भांडे ठेवलेले आहे आणि ते ताटं वगैरे, कारण मोठी रॅक लावायला जागा नाही त्याच्यामुळे हे असंच ठेवलेलं आहे. फक्त हा भाग थोडा मला व्यवस्थित वाटत नाही आहे. इथे तरी रॅक ठीक आहे. त्यानंतर इथे ड्रमवरती घड्याळ ठेवलेली आहे खिडकीच्या बाजूला, आणि त्यानंतर इथे हा एक कप्पा आहे जे की रॅक म्हणतात ती. तर इथे काही जास्त ठेवलं नाही सामान. स्टीलचे डबे ठेवलेले आहे, प्लॅस्टिकचे काही डबे होते ते, आणि जे उपयोगी नाही ते वरच्या साईडला. तर हे पण सामान मला म्हणजे व्यवस्थित लावायचं आहे, पण ठीक आहे आता जे लावलं ते ठीक आहे. त्यानंतर बाजूला इथे सिलेंडर ठेवलेला आहे आणि त्यानंतर एक कोठी, त्यावर मिक्सर, आणि इथे गव्हाचं कट्टा आहे ते, आणि बाजूला एक रॅक आहेत ज्यामध्ये कपडे असतात मुलीचे ते, आणि वरती पण हा एक सज्जा आहे. तर इथे हे एक्स्ट्राचं सामान जसं की सुटकेस, ट्रॉली बॅग, आणि हे 2-3 जे पोते आहे त्यामध्ये भांडे आहे, कारण मी भांडे जास्त काढलेच नाही बाहेर त्याच्यामुळे सगळं वरती ठेवून दिलं. आणि हा भाग थोडा मला व्यवस्थित वाटत नाही, जिथे की सिलेंडर आणि हे चुंगडी वगैरे आहे ते थोडं, पण ठीक आहे ते म्हणजे हळूहळू लागेल. त्यानंतर बघू शकता असं म्हणजे किचन दिसते इकडनं दारातून बघितलं तर अशा पद्धतीने हे किचन आहे. किचन तर भरपूर मोठं आहे ते, पण असं आपल्याला लावायचं काय, कुठे काय असंच वाटते, म्हणजे ते काही ना काही चेंज करत राहावंसं वाटते. तर त्यानंतर बघू शकता किचनचा असा भाग दिसतो आणि छानसं असं सुटसुटीत किचन आहे. आणि हा हॉलमधून बघितलं म्हणजे बाहेरच्या दारातून तर हॉल आणि सरळ किचन दिसतं इथनं बाहेरच्या दारातून. तर बघू शकता, आणि हॉल आणि किचन, आणि छोटं असो किंवा मोठं असो, जर सामान आपलं व्यवस्थित बसलं ना तर छान वाटतं. आणि ते कलरिंग केल्यामुळे तर आणखीनच छान दिसतं, कारण नवीनच कलरिंग आहे त्याच्यामुळे छान वाटतं. आणि ती खिडक्या वगैरे ओपन असल्या की बाहेरची इतकी झाडाची हवा भरपूर येत असते. त्यानंतर इथे छोटं ग्लासात मी मनी प्लांट लावलेलं आहे, जे की माझ्याकडे पुढे जे मोठं झाड आहे त्यातलंच थोडं काढून पाण्यामध्ये ठेवलं, म्हटलं किचनमध्ये ते ठेवायचं. आणि किचनच्या खिडकीतून हा पार्किंग एरिया दिसतो. तर सगळं त्या साईडला झाडं वगैरे आहेत. तर ते खिडकी काही फारशी ओपन ठेवत नाही मी. आणि इथे बघा हे स्टीलचे डबे, इथे प्लॅस्टिकचे डबे, आणि खालच्या साईडला कांदे, लसूण, बटाटे असं ठेवलेलं आहे. आणि सर्वात खालचा कप्पा म्हणजे ओपनच आहे, तिथे काहीच ठेवलेलं नाही, कारण इथे वॉशरूम म्हणजे बाथरूम एरिया लागून आहे तर डास होण्याची शक्यता जास्तच असते. त्यामुळे जास्तीत जास्त कमी सामान. आणि इथे ऑर्गनायझरचे इथे बघू शकता हे पण सामान व्यवस्थित लागल्या गेलेलं आहे मला तरी वाटतं. आणि सगळं म्हणजे व्यवस्थित लागेल असंच ठेवलेलं आहे मी. आणि जे वरती उपयोगी आहे आपल्या तेच ठेवलेलं आहे. बाकी एक्स्ट्राचं सामान बऱ्यापैकी मी ते बेडमध्ये ठेवलेलं आहे, जे की बेड जो आमचा याचा आहे कप्प्याचा खण आहे त्याला, त्यामध्ये ठेवलं ते. आणि खिडकीतून बाहेरचं असं काहीचं दिसतं. तर अशा पद्धतीनं माझं 1 RK रूम आहे. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छान असं वाटते. मोकळं जर वातावरण असलं ना आणि असं मोकळं सुटसुटीत असलं तर आपल्याला असं घरातल्यासारखं वाटते अगदी. आणि इकडे असं वाटते की आपण कुठे गावामध्ये आलो की काय अशा पद्धतीने, कारण सिटीमध्ये जर बघितलं ना तर खूप घराला घरं लागून आणि दमट वातावरण, खूप भयानक असं म्हणजे गरम उकडतं, तसं इकडे वाटत नाही, छान वाटतं. आणि हा पुढे जो पोर्च आहे तर इथे बघा इथे कूलर आहे. कूलर खाली शूज वगैरे ठेवलेले आहे. ते कूलर काढल्यानंतर तिथे स्टँड लावणार आहे. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.